नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका एक बार फिर से हमारे इस यूट्यूब चैनल में। तो आज हम सीखने वाले की संताप आणि दुःख प्रवृत्ती कमी करण्यासाठी काय करू शकतो। तर चला आपण सुरू करूया। एक पॉईंट फार चांगला उपयोग होतो असा माझा अनुभव आहे। अनेक जणांना मी त्याचा सराव करण्याविषयी सुचवलं, त्यांनी तसा केला आणि त्याचा फार फायदा होतो असं त्यांचं मत मांडलं। पुढे काही तंत्रज्ञानाविषयी 6 मुद्दे देत आहेत, तर ते एक करून आपण बघूया। पहिला आहे आरामात खुर्चीवर बसा, मग पायाच्या बोटांपासून मस्तकापर्यंत देहाच्या एक भावनांवर लक्ष केंद्रित करून तो शिथिल होत आहे अशी कल्पना करा। कल्पना करत असतानाच मनातल्या मनात म्हणा, माझी पायांची बोटं शिथिल होत आहेत, माझी हाताची बोटं, चेहऱ्यावरचे स्नायू, सारं काही शिथिल पडत चाललं आहे। तुमचं मन म्हणजे वादळाचा पडलेला तलावाचा पृष्ठभाग आहे। असं समजा, त्यावर काही काळ लाट उसळतात, खळबळ माजते, पण लवकरच लाटा मंदावतात आणि तळाचा पृष्ठभाग पुन्हा पूर्वीसारखा होतो। 2 ते 3 मिनिट तुमच्या सुंदर आणि शांत अनुभवावर विचार करा। उदाहरणार्थ, संध्याकाळच्या वेळची पर्वतशिखरे, सकाळच्या वेळची वृक्षराईने सजलेली दरी, भर दुपारचं घनदाट जंगल किंवा हलक्याशा लाटा असणाऱ्या जलाशयावर पसरलेलं चांदणं या आठवणींच्या स्मृतीतच काही काळ शांत जगा। शांती आणि स्तब्धता असणारे शब्द सावकाशपणे तालासुरावर वारंवार म्हणा। उदाहरणार्थ, शांती, प्रयत्नपूर्वक शांती उत्पन्न होईल अशा पद्धतीने म्हणा। पावित्र्य, स्तब्धता अशाच स्वरूपाचे आणखी काही शब्द शोधून काढा आणि ते वारंवार म्हणा। तो आज का हमारा वीडियो इतना था। तो मिलते हैं अगले नए वीडियो में। ऐसे वीडियो देखने के लिए हमारे साथ जुड़े रहिए। अगर वीडियो अच्छा लगा तो वीडियो को लाइक जरूर करें और अपने दोस्तों के साथ शेयर जरूर करें। थैंक यू सो मच। मिलते हैं अगले नए वीडियो में।